शंकर महाराजांच्या नावाने पीडित व्यक्तींची फसवणूक करण्यात आली। दीपक डोळस असं पीडित व्यक्तीचं नाव आहे। दीपक डोळस हे एक IT इंजिनियर आहेत आणि काही वर्ष उच्च पदावर ते इंग्लंडमध्ये कामाला होते। त्यांच्या 2 मुली आहेत। या मुलींना गंभीर आजार आहेत आणि त्यामुळेच ते पुन्हा भारतात परतले। भारतात पुण्यामध्ये भजनी मंडळाच्या एका कार्यक्रमात दीपक खडके या भोंदू बाबासोबत त्यांची ओळख झाली आणि इथूनच पुढे या फसवणुकीला सुरुवात झाली। 2018 साली त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर यांच्याशी झाली। या दोघांनी शंकर महाराज अंगात येत असल्याचा आणि ते कोणताही दुर्धर आजार बरा करू शकत असल्याचा दावा केला। डोळस कुटुंबाचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना खडकेच्या दरबारात नेण्यात आलं। तिथे वेदिका पंढरपूरकर हिने तिच्या अंगात शंकर महाराज आल्याचा खोटा आव आणला। तुमच्या संपत्तीत दोष आहे, तीच तुमच्या मुलींच्या आजारपणाचं कारण आहे। ते धन आमच्याकडे जपून ठेवल्यास आणि त्यावर पूजा केल्यास तुमच्या मुली बऱ्या होतील असा बहाणा करून या भोंदू जोडीने डोळस यांच्याकडून त्यांच्या बँकेतील सर्व ठेवी आणि बचत स्वतःच्या खात्यात RTGS द्वारे वळते करून घेतले। बँक खाते रिकामी करूनही मुलींच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डोळस दाम्पत्याने खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे पुन्हा विचारणा केली। तेव्हा तुमच्या राहत्या घरातच दोष आहे असं सांगून त्यांना घाबरवण्यात आलं। या भोंदू जोडीने डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस विकण्यास भाग पाडलं आणि त्यातून आलेले कोट्यावधी रुपये वेदिका पंढरपूरकरच्या खात्यात जमा करून घेतले। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडितांचा पुण्यातील प्लॉट आणि राहता फ्लॅटही विकायला लावला। त्यांच्याकडून पर्सनल लोन देखील काढायला लावून हा सर्व पैसा हडप करण्यात आला। या तब्बल 14 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या पैशातून आरोपींनी कोथरूड येथील महात्मा सोसायटीत आकाशदीप नावाचा आलिशान बंगला देखील खरेदी केला। एखादी व्यक्ती साक्षर झाली तर ती सुशिक्षित होते का? परदेशात गेली तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगते का? दीपक डोळस यांच्याकडे पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने नाही असं येतं। आपल्या मुलींच्या प्रेमापोटी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक त्यांनी पाहिला नाही आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं। आज त्यांच्याकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी देखील पैसे नाही, राहण्यासाठी घर नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि या भोंदू बाबांना लवकरात लवकर पकडावं अशीच मागणी आता डोळस कुटुंब करते। हा व्हिडिओ सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आपल्या जीवनात असे भोंदू बाबा रोजच्या रोज येतात आणि आपण जमवलेली अख्खी जमापुंजी हे काही क्षणात रिकामं करून टाकतात।